करू पाटील साहेब, आपण महापालिका आयुक्तांना आणि संबंधित खात्याला पत्र दिलेलं आहे की होर्डिंग पावसाळ्याआधी काढा, कारण दुर्घटना आधी घाटकोपरला झालेली, कल्याणच्या सैजानक चौकात काटाई नाक्यावर दुर्घटना झालेली पावसाळ्यात, तर काय म्हणणं आहे आपला? 15 दिवस राहिलेत. शासनाने आधीच आपल्याला सावध केलेलं आहे की पाऊस वेळेपेक्षा लवकर येणार आहे. त्यात अनधिकृत होर्डिंग आहे, याचा विषय फार गंभीर झाला. घाटकोपरमध्ये निष्पाप लोकांचा जीव गेला या दुर्घटनेमध्ये. ही होर्डिंगसुद्धा अनधिकृत होती. त्यानंतर इथे अधिकृत म्हणून सांगितलेल्या ज्या होर्डिंग आहेत त्याचं स्ट्रक्चर ऑडिट केलेलं नाही आहे. महापालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ असताना हे अनधिकृत बांधकाम विभागाचे जे प्रसाद बोरकर आहेत हे या गोष्टीला कुठेतरी टाळत आहेत. हे एक तर त्या होर्डिंगवाल्यांची म्हणजे जे कंत्राटदार आहेत त्यांच्याची काय खाटालुट्या माहीत नाही. लोक तिथे अनेकदा पत्रव्यवहार करतात, त्यांच्याकडे माहिती उपलब्ध नाही की किती अनधिकृत होर्डिंग आहे. मग आपण त्या शासकीय पदावर बसून काय करताय? आज पुणे, घाटकोपर, डोंबिवली, कल्याण, काटई इथे या होर्डिंगमुळे अनेक लोकांचे जीव गेले, निष्पाप लोकांचे जीव गेले. आता जर पुण्यात जर दुर्घटना झाली तर याला जबाबदार कोण? याला जबाबदारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त आहेत आणि हे संबंधित विभागाचे जे अधिकारी येते असतील. आणि पत्र दिले जर येत्या या महिन्याभराच्या आतमध्ये या होर्डिंगवर कारवाई झाली नाही तर आम्ही महापालिकेला एक निषेध आंदोलन त्या महापालिकेकडे करणार आहोत. केलेल्या तक्रारींची आयुक्तसुद्धा दखल घेत नाही. म्हणजे दुर्दैव आहे कायद्याचं की आयुक्त दखल घेत नाही. मग लोकांनी न्याय कोणाकडे मागायचा? आणि या विरोधामध्ये सुद्धा आम्ही नगरविकास अधिकाऱ्याकडे तक्रार केलेली आहे, माननीय मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी केलेली आहे. येत्या काळामध्ये या विरोधामध्ये खूप मोठं जनआंदोलन आम्ही सुरू करणार आहोत. टोटल होर्डिंग्स आपल्या हिशोबाने महापालिकेत किती असतील अंदाजे आपला? महापालिकेमध्ये हजारो होर्डिंग आहेत. महापालिकेचा शासनाचा महसूल बुडवला जातो या अनधिकृत होर्डिंगमुळे. महापालिका बोलते आमच्याकडे नोंद नाही. महापालिका एक कंत्राट काढते होर्डिंग मोजण्यासाठी. मग तुमच्या अनधिकृत विभागामध्ये जे कामं करणारे जे कर्मचारी अधिकारी आहेत मग त्यांना फुकटचा कशाला पगार देता? हे शासनाचा आमचा नागरिकांचा टॅक्सचा पैसा तुम्ही असा उडवणार आहे. होर्डिंगसाठी तुम्हाला मोजायची गरज काय? तसं तुम्ही सगळ्यांना नोटीस काढता की बाबा तुमची अधिकृत आहे की अनधिकृत, द्या त्यांना 1-2 दिवसाची मुदत, 5 दिवसाची मुदत. त्यांनी कागदपत्र सादर नाही केली कारवाई करा ना. तुम्ही बघा एकही होर्डिंगवर कारवाई होत नाही. कारण एक राजकीय नेत्याचा हे आहे, त्याच्या माध्यमातून या सर्व काळाबाजारा चालू आहे. त्याचा आशीर्वाद या होर्डिंगच्या जाहिरात करणाऱ्या कंत्राटदारांना आहे आणि त्याचा दबाव आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर. म्हणून आणि या होर्डिंगवर कारवाई होत नाही. आणि या होर्डिंग मग त्यांच्यात एखादीची जाहिरातीसाठी वापरल्या जातात. आपण महापालिकेला भरपूर पत्र लिहिले, विभिन्न विषयावर पत्र लिहिलेले आहेत. एकाही पत्राचं महापालिकेने रितसर उत्तर दिलं आहे का? महापालिका रितसर उत्तर जाऊ द्या. मला शंका आहे की ते पत्र बघतात का नाही. ते केराची टोपली दाखवतात पत्राला. म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या पत्राशिवाय सर्वसामान्यांच्या तक्रारीला अधिकारी गांभीर्याने घेत नाही. त्यांना सत्ताधाऱ्यांची पत्र आले तरच ते कारवाई करतात. आणि हे सत्ताधाऱ्यांच्याच बगलबत्त्यांचे सगळ्या होर्डिंग्स आहेत. त्यामुळे महापालिका मला वाटत नाही की त्याच्यावर कारवाई करेल.